Good morning, student. My name is Bhagwan Vishwanath Shinde coaching classes Sokrana. Student thought of the day today's topic. Arise, awake and do not stop until the goal is reached. Arise, awake and do not stop until the goal is reached. उठा व जागे व्हा, ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत थांबू नका. उठा व जागे व्हा, ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत थांबू नका. विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. आज आपल्याला SSLC बोर्ड इयत्ता 10वी विषय विज्ञान विषयामधील हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्न होता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न विद्युत शक्ती या पाठामधील हा प्रश्न आहे. 2026 एक्झामिनेशन 1 परीक्षा 1 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. 4 गुणासाठी प्रश्न आहे आणि भौतिक शास्त्रामधील हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना मी रोज काहीतरी त्यांच्यासमोर नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. या व्हिडिओच्या मार्फत, माझ्या व्हिडिओच्या मार्फत नवीन माहिती काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आता तुम्ही 10वीला आहात. 10वी म्हणजे जीवनातील पहिली पायरी असते. 10वीला जर तुमचं सायन्स आणि मॅथ, विज्ञान आणि गणित जर तुमचं एकदम पक्कं झालं तर मोठ्या क्लासमध्ये गेला असताना तुम्हाला याची अडचण येणार नाही. कारण हाच सिलेबस मोठ्या वर्गामध्ये, मोठ्या क्लासमध्ये आहे. PUC फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला हा सिलेबस आहे. हा सायन्स आणि हेच माहीत आहे. त्यामुळं माझा एकच उद्देश आहे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना SSLC बोर्डामार्फत जे बी प्रश्न असतील किंवा पेपर असतील ते सोडवून विद्यार्थ्यापुढे दाखवण्याचं काम माझं आहे आणि विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन अभ्यासयुक्त किंवा फायदेशीर म्हणून याचा लाभ घ्यावा आणि आपले व्हिडिओ दररोज पाहत राहावं आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावं, जे की तुमच्या अभ्यासासाठी आहे. बघा विद्यार्थ्यांना, आज आपल्याला हे प्रश्न सोडवायचा. तर प्रश्न आधी काय दिले तुम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे. आपण काय करतो प्रश्नामध्ये की तुम्हाला सर काय म्हणतात, प्रश्न बघायचा आणि प्रश्न बघितल्यानंतर प्रश्नामध्ये जे दिलेली माहिती आहे ती आधी माहिती काढून घ्यायची आहे का नाही. गिवन डाटा काय आहे, आपल्यासाठी गिवन डाटा काय काय दिले ते महत्त्वाचं आहे प्रश्नामध्ये. तर हे प्रश्न काय आहे ते आपण बघू. वाचून तिकडे लक्ष द्या. प्रश्न आहे, विद्युत मंडळातील विभाजन 6 व्होल्ट असताना 2 ओहम विद्युत रोध असलेले 2 विद्युत रोधक प्रथम एकसर जोडणीने जोडले आणि नंतर ते समांतर जोडणीने जोडले तर एकसर व समांतर जोडणीतील विद्युत शक्ती काय मिळेल. बेटा 2 जोडणे आहेत, एक एकसर आहे, एक समांतर आहे. सिरीज इन कनेक्शन, पॅरलल इन कनेक्शन. एकसर जोडणी आणि समांतर जोडणीमधील काय काढा म्हणजे विद्युत शक्ती काढा म्हणजे पॉवर काढा म्हणजे काय काढा म्हणजे पॉवर. आपण काय करतो, कधीही किती मोठं गणित असलं पहिले काय करतो, जसं जी माहिती दिली ती दिलेल्या बाबी किंवा दिलेली माहिती आधी घेऊन घेतो. याच्यामध्ये पहिली माहिती काय दिली, विभाजन किती दिले 6 व्होल्ट आणि 2 ओहम विद्युत रोध असलेले 2 विद्युत रोधक दिले. ते दोन्ही जोडणीमध्ये, एकसर जोडणीमध्ये पण आहे, समांतर जोडणीमध्ये पण आहे. बघा 2 विद्युत रोधक आहेत, रोध आहे, पहिला रोध आणि हे दुसरा रोध. तर रोधाची किंमत किती आहे 2 ओहम. किती आहे 2 ओहम. 2 आहे आणि त्याची किंमत किती आहे 2 ओहम आहे आणि एकूण रोध किती ते 2 आहे, जी किंमत सुद्धा 2 ओहम आहे. तर आपल्याला एकसर जोडणीतील एकूण परिणामी रोध, त्यानंतर एकसर जोडणीमध्ये विद्युत शक्तीचं सूत्र वापरून गणित सोडवायचं आहे. समांतर जोडणीतील एकूण परिणामी रोध, नंतर विद्युत शक्तीचं सूत्र वापरून त्यामुळे सुद्धा आपल्याला पॉवर काढायचं आहे. तर हे जे रोध आहे बेटा 2 ओहम रोध, 2 विद्युत रोध हे एकसर जोडणीमध्ये बी जोडलेलं आहे आणि समांतर जोडणीमध्ये बी जोडलेलं आहे. तर इथे तुम्हाला एकसर जोडणीची आणि समांतर जोडणीची आकृती बाजूला काढलेली आहे, ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर एकसर जोडणी कशाला म्हणतात, एका मागोमाग जे विद्युत रोध असतात किंवा विद्युत उपकरणे असतात एका मागोमाग, तर आपण काय म्हणतो एकसर जोडणी असतो म्हणतो. एकसर जोडणीमध्ये फक्त एकच विद्युत प्रवाह आणण्यासाठी एकच मार्ग असतो आणि समांतर जोडणीमध्ये विद्युत प्रवाह आणण्यासाठी अनेक मार्ग असतात. कळलं का. एकसर जोडणीमध्ये विद्युत प्रवाह कमी असतो आणि विद्युत दाब जास्त असतो किंवा विद्युत रोध जास्त असतो. बघा एका पाठोपाठ विद्युत रोध असल्यामुळे काय होतात, करंट वाहण्यासाठी अडथळा येतो आहे का नाही. म्हणून एकसर जोडणीचं उत्तम उदाहरण आहे लग्न समारंभासाठी वापरलेली दिव्याची माळ. आपण जे लाइटिंग वापरतो का नाही, त्या लाइटिंगमध्ये जी रचना आहे ती एकसर जोडणीची आहे. समांतर जोडणीची रचना कुठं असते, आपल्या घरामध्ये. प्रत्येक घरामध्ये अलग अलग भागांना करंट जाते आणि समांतर जोडणीमध्ये करंट जास्त असतो आणि विद्युत दाब कमी असते. लक्षात घ्या. जर एक उपकरण बंद पडलं समांतर जोडणीमध्ये दुसरे उपकरण चालू असतात, उपकरण चालू असतात. पण एकसर जोडणीमध्ये तसं नाही. एक जर उपकरण बंद पडलं तर दुसरे उपकरण सुद्धा खंडित होतात, बंद होतात. हे एकसर जोडणीचं आणि समांतर जोडणीमधील फरक आहे. ते आपल्याला करायचा, ते गणित सोडायचं. बघा तर एकसर जोडणीतील एकूण परिणामी रोध, तर त्याचं सूत्र आहे RS बरोबर R1 प्लस R2. R1 किती आहे 2 ओहम आहे, R2 किती आहे 2 आहे, म्हणजे एकूण किती आलं 4 ओहम आलं. हे एकसर जोडणीमध्ये. RS म्हणजे रेजिस्टर इन सिरीज, रेजिस्टर इन सिरीज. आता याची विद्युत शक्ती काढायचं आहे आपल्याला. विद्युत शक्ती म्हणजे V किती दिली तर V 6चा वर्ग आणि R किती आहे 4. R म्हणजे रेजिस्टन्स, एवढं ध्यान ठेवा. 6चा वर्ग किती 36 भागिले 4, 4 का 4, 4 वेळे 36. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे विद्युत शक्ती हे वॅटमध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात, वॅटमध्ये. याचं उत्तर त्याला 9 वॅट आहे. आता दुसरं करायचं आपल्याला समांतर जोडणीतील एकूण परिणामी रोध. समांतर जोडणीतील एकूण परिणामी रोध काढायचं सूत्र आहे 1 भागिले RP बरोबर 1 भागिले R1 प्लस 1 भागिले RP. RP म्हणजे रेजिस्टर इन पॅरलल. जेव्हा समांतर जोडणीमध्ये आपण सगळ्याची
सगळ्याची बेरीज करू शकत नाही. समांतर जोडणीमध्ये काय करतो आपण, तसं व्यस्त घेतो. व्यस्त म्हणजे आता कसं, R1 ची किंमत किती आहे 2, 1/2 अधिक 1/8 किती आहे 2. वरल्याची बेरीज करायची 1 आणि 2. खालीचे समान म्हणून आपण काय करतो 2 घेतो. बेका बे रोध किती आलं सर 1 ओहम आलं. किती आलं 1 ओहम आलं. आता आपल्याला ह्याची सुद्धा विद्युत शक्ती काढायचं आहे. आता ही जी किंमत किती आहे 6चा वर्ग आणि इथं R किती आले 1 आले. 6चा वर्ग किती आहे 36/1. 36/1 म्हणजे 36/1 म्हणजे 36. तर हे 36 काय आहे विद्युत शक्ती. विद्युत शक्ती म्हणजे काय पॉवर. विद्युत शक्ती आपण कशामध्ये लिहितो वॅटमध्ये लिहितो. कशामध्ये वॅटमध्ये लिहितो. आलं लक्षात तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा एकसर जोडणी आणि समांतर जोडणीमध्ये विद्युत रोध दोन विद्युत रोध दिले असतात, अशा पद्धतीने आपल्याला विद्युत रोध आणि विद्युत शक्ती काढता येते. तर विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायचं आहे की अशा पद्धतीचे तुमच्या अभ्यासाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न पाहणं गरजेचं आहे आणि हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊन या पद्धतीने करायचा प्रयत्न करा, जे की तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये हेल्पफुल होतात.